हॅलो मित्रांनो, गुड मॉर्निंग. आज आपण बघू शकता, आज सकाळी पाऊस आला होता, तो पण एकदम बारीक बारीक. तर त्यासाठी आजपासून आम्ही कामाला सुरुवात करून दिली आहे. तर आपण बघू शकता, शेतकऱ्यांनी म्हणजे 2 वर्षातून एकदा तरी नांगरटी करायची राहते. डिफ्लॉईंग 2 वर्षातून एकदा. ते आपलं आज डीप सुरू आहे आणि काही क्षेत्रावर हे एवढं क्षेत्र डिप्लॉईंग करून घेतलं आहे आणि काही बाकी आहे. तर आपण बघू शकता, ते ट्रॅक्टर फिरत आहे आणि नांगरटी करत आहे आणि हे इकडचं क्षेत्र बाकी आहे. तर तुम्हाला आता आज सांगू इच्छितो की नांगरटी का बरं करता, फुल नांगरटी म्हणजे 2 वर्षातून एकदा. कारण असं राहतं, जे आता अळींचे किडींचे जे कोश किंवा अंडी जे आता ते जमिनीमध्ये सोडतात, बरोबर, असं खोल. आणि मग ते काय करता, त्याच्या परत जन्म होतो म्हणजे त्या अळींचा कोश. जर आपण समजा 2 वर्षातून नांगरटी म्हणजे आपण जर केली नाही, तर त्याचा परिणाम आपल्या पिकावर होतो. आणि पिकावर असा होतो की मग परत बोंडअळी परत यासारखं म्हणजे त्याचं प्रमाण वाढून जातं, किडींचं प्रमाण मग आपल्याला हे होत नाही. आणि आपण नांगरटी केला तर त्याच्या आपण ते नष्ट होऊन जातं. कारण आता जे हे बघा, या उन्हामुळे कोश आहे, अंडी आहे आणि समजा हे गवत आहे, बघू शकता, हे पण आता उन्हाच्या शहाने सुकून मरून जाणार, हे बघा. आणि त्याचं जे बी राहते, गवतचे बी, ते पण आता सुकून मरून जाणार आहे. म्हणजे त्यासाठी आपण डीप प्लॉईंग केलेली आहे. चालेल, आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. असंच शेतकरीचे अपडेट व्हिडिओ आपण बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. चलो, बाय बाय.